संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य, कुंभ राशी। या सप्ताहामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी आपण त्याच्यावर मात करू शकतात, त्या अडचणी सोडू शकतात, विरोधांवर मात करू शकतात आणि विरोधकांचा विरोध सुद्धा कमी होईल। परंतु अडचणी ज्यावेळी येतील त्यावेळी थोडंसं आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, मानसिक खच्चीकरण होऊ शकतं किंवा निराशात्मक भावना येऊ शकते। त्यामुळेच मी आधी तुम्हाला सांगितलंय, तर कुठल्याही अडचणी आल्या तरी आपण मात्र आपलं खच्चीकरण व्हायला देऊ नका, मानसिक खच्चीकरण व्हायला देऊ नका। त्या अडचणीवर आपल्याला मात करणार, कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। सध्याचा काळ तसाच आहे, संघर्ष करावाच लागणार आहे। आपलं चूक नसतानाही आपल्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे। पदोपदी प्रत्येक वेळी आपल्याला प्रूव्ह करावं लागणार, पण जिथे करायचंय त्या ठिकाणीच करा मित्रांनो। प्रत्येककडे आपल्याला प्रूव्ह करणे, आपल्याला सिद्ध करण्याची गरज नाही, पण ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी करावंच लागणार आहे, याची मात्र मानसिक आपण तयारी ठेवा। विरोधकाच्या प्रत्येक प्रश्नाला आपण रोखठोक उत्तर देऊ शकाल। मित्रपरिवारांची व आप्तेष्टांची आपल्याला पूर्ण मदत या काळामध्ये लाभणार आहे, मदत मिळणार आहे व त्यांच्या सहकार्याने आलेल्या सर्व अडचणींवरती आपण मात करू शकणार आहेत आणि अडचणी दूर होतील। आपण करत असलेल्या मेहनतीप्रमाणे आपल्याला आर्थिक लाभ होत राहतील, आर्थिक अडचणी आपल्या निवारण होतील, आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक गोष्टी आपल्याला लाभत राहतील, म्हणजे धन प्राप्त होत राहील। आपल्या मेहनतीप्रमाणे आपल्याला पैसे मोबदला हा सतत मिळत राहील, याबद्दल काही शंका नाही। आर्थिक लाभ होत राहतील। मनाप्रमाणे आपल्याला या काळामध्ये आर्थिक नियोजनही करता येईल। बिघडलेले नाते पुन्हा सुधारण्यासाठी किंवा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली संधी सुद्धा मिळणार आहे। तर समोरील व्यक्ती योग्य असेल आणि आपले नाते पुन्हा प्रस्थापित करायचे असेल किंवा नाते जुळवायचे असेल तर त्यासाठी आपण भाग घेऊ शकता, त्याच्यात आपल्याला लाभ होऊ शकतो, विशेष संधी मिळेल। आता या काळामध्ये सुद्धा आपल्याला आरोग्याची पुन्हा एकदा विशेष काळजी घ्यायची आहे। जे काही पथ्यपाणी आहे, जे पथ्यपाणी पाळावे लागत आहे आणि पाळावे लागणारच आहे, त्यात मात्र आपण कुठलाही संभ्रम ठेवू नका किंवा कुठलीही हलगर्जीपणा करायला जाऊ नका। ते पथ्य नक्की पाळा। पथ्य न पाळल्यामुळे आजारातून मोठा त्रास होऊ शकतो, आजार वाढू शकते। या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर अन्य काही त्रास नाही। आजारावरती आपण आजाराचा समूळ नाश करू शकता, अशी एक आपल्याला विल पॉवर मिळेल, एक शक्ती मिळेल। परंतु पथ्य पाणी सुद्धा त्याबरोबर पाळणे गरजेचे आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 7, एकच तारीख आहे। शुभ अंक सुद्धा आहे तो 7, रंग आहे तो क्रीम कलर, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या 10 तारखेला जी कुष्मांड नवमी आहे, त्या कुष्मांड नवमीच्या दिवशी आपल्याला कुष्मांड म्हणजे कुहाड आणि त्याचबरोबर काळे तीळ, काळे उडीद आणि तेल असे 4 प्रकार आपल्याला दान करायचे। कुष्मांड, काळे तीळ, काळे उडीद आणि तेल हे कुठल्याही शनी मंदिरात, शंकराच्या मंदिरात किंवा मारुतीच्या देवळामध्ये हे दिले असता शनी पीडा कमी होईल आणि त्याचबरोबर या कुष्मांड दानाचे जे वेगळे फल प्राप्त होते ते आपल्याला प्राप्त होईल, अडचणी दूर होतील। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे। त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं।
इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही. त्यामुळे हा काळ उत्तम आहे. या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण नक्की करा मित्रांनो. या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळतात आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितलं त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत. तर ते सांगणं ते गरजेचं असतं आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहेत. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.